हा प्रश्न AIPMT 2005 म्हणजेच नीट 2005 म्हणजे AIPMT म्हणजेच पूर्वी नीटच जुनं नाव हे AIPMT होतं आणि त्याला विचारलेला हा प्रश्न आहे बघा. The ratio of dimensions of Planck's constant and that of the moment of inertia is the dimensions of option A time, B frequency, C angular momentum and D velocity. आता सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट तुम्हाला ही माहित असली पाहिजे की जे प्लँक्स कॉन्स्टंट आहे त्याचे आणि अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन सेम असतात. मग अँग्युलर मोमेंटम L बरोबर फॉर्म्युला असतो I ओमेगा आणि तुम्हाला ह्या प्लँक्स कॉन्स्टंट आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो विचारलाय म्हणजे L/I चा रेशो विचारलाय. इथं L बरोबर I ओमेगा म्हणजे हे मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅन्सल झालं आणि हे डायमेन्शन हा जो रेशो आहे हा रेशो हा फ्रिक्वेन्सी बरोबर आहे ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. असं सोप्या पद्धतीने सोडवायचं. इथे डायमेन्शन लिहित बसायचे नाही. असं स्मार्ट वर्क करून तुम्हाला हे सोडवायचे. आणि अजून एक प्रश्न असा विचारलेला आहे की प्लँक्स कॉन्स्टंट आणि कशाचे डायमेन्शन सेम आहेत तर अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन सेम आहेत. असा पण PYQ विचारला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने स्मार्ट वर्क करून आपल्याला काम करायचंय. 4 मार्कासाठी विचारला गेलेला प्रश्न आहे बघा. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.